आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी आपण नेहमीप्रमाणे शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची माहिती घेऊ. साधारण आज आपण पाहिलं असता सेन्सेक्स आपल्याला 197 अंकांनी घटून 77,860.19 अंकांनी बंद झालेला दिसत आहे. साधारण निफ्टीमध्ये पाहिलं असता आपण 23,559.95 अंकांनी बंद होऊन 43.40 अंकांनी घटलेला दिसत आहे. साधारण बँक निफ्टीमध्ये आपण पाहिलं असता 50,158.85 अंकांनी बंद होऊन 223.25 अंकांनी घटलेला आहे. आज आपण थोडंफार मार्केटला पोषक किंवा मारक अशा दोन्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टींची थोडी माहिती घेतली असता आपल्याला इंडिया विक्स आज कमी झालेलं दिसत आहे. तरी मार्केटमध्ये फारसं काही पॉझिटिव्ह आपल्याला दिसलं नाही, पण मोठं निगेटिव्ह झालं नाही हे पण एक जमेची बाजू आहे. साधारण डॉलर इंडेक्स सुद्धा आज फारसा काही वाढलेला नव्हता, तरी आपल्याला मार्केटवर प्रेशर दिसत होतं. साधारण आज US डॉलरची प्राइस 87.49 रुपये इतकी असून गोल्ड आपल्याला 84,572 रुपये दिसत आहे. क्रूड आपल्याला $71.9 दिसत आहे. साधारण ओव्हरऑल पाहिलं असता मार्केट फारसं निगेटिव्ह झालेलं दिसत नाही आहे. फक्त मार्केटवर प्रेशर होतं आणि 5 वर्षानंतर आता व्याजदर 0.25% कमी झाले म्हणजे फारसं नाही, निदान एक पॉझिटिव्ह पाऊल म्हणून त्याला मार्केटनं चांगलं घेतलं होतं. पण ओव्हरऑल त्यानंतर मार्केटमध्ये बँका साधारण आपल्याला ह्याची जी पॉलिसी आहे लिक्विडिटी डेफिसिट, साधारण त्याला आपण असं म्हणू की मौद्रिक नीती म्हणजे बँकांचे हे सोडून आपण साधारण ओव्हरऑल जे रिव्हर्स रेपो रेट प्लस आपल्याला साधारण त्याचं क्लिअरिफिकेशन म्हणू आपण थोडंसं, ते काय अजून त्याने दिलं नाही आणि त्यामुळं थोडंसं आपल्या लक्षात आलं की इंटर बँकिंग जी लिक्विडिटी असते त्याच्या धोरणाबद्दल काही न बोलल्यामुळं आणि रिसंट आपल्याला गेल्या महिन्यातल्या अनाऊन्समेंटनुसार की बॉन्ड परचेस करणार आहेत आणि 3 टप्प्यात करणार आहेत. साधारण 30 जानेवारी 13 फेब्रुवारी आणि साधारण ते सुद्धा आपल्याला न्यूज पॉझिटिव्ह होती. त्यामुळे आजच्या न्यूजला आपण पॉझिटिव्ह मानू. मार्केट फारसं घटलं नाही ही आनंदाची गोष्ट आहे. आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करून गुंतवणूक केली तर आपल्या हातून संधी चुकत नाही. साधारण गुंतवणूक ही पेशन्सनं आणि दीर्घकाळासाठी करायची असते. ओव्हरऑल मार्केटनं जास्त निगेटिव्ह आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही, ही फार आनंदाची गोष्ट पाहिलं असता आणि हळूहळू लिक्विडिटीची धोरणं बाहेर येतील तेव्हा आपण पाहू. ओव्हरऑल आजचं आपण मार्केटमध्ये आता आजचे टॉप गेनर्स मध्ये पाहू. साधारण टॉप गेनर्स मध्ये आज आपण पाहिलं असता टाटा स्टील, ITC होटल, भारती एअरटेल, JSW स्टील, ट्रेंट, हिंडाल्को, कोटक बैंक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, अल्ट्राटेक सिमेंट, NTPC, टेक महिंद्रा, हीरो मोटोकॉर्प, अदानी एंटरप्राइजेस, इंडोसन बैंक, आयशर मोटर, HDFC लाईफ, बजाज फिन्सर्व, टायटन आणि BPSL इत्यादी आपल्याला शेअर्स पॉझिटिव्ह मध्ये आणि साधारण 1 ते 4% चांगले वाढ होऊन बंद झालेले दिसत आहे. ओव्हरऑल मार्केट पॉझिटिव्हच आहे. आपण ITC मध्ये लुझर्स मध्ये पाहिलं असता ITC आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, ब्रिटानिया आहे, अडानी एअरपोर्ट आहे, अडानी पोर्ट आहे, साधारण TCS आहे, ICICI बँक, रिलायन्स, श्रीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल, ONGC, बेल,
इन्फोसिस, L&T, HDFC बँक, ग्रासिम, टाटा मोटर, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युवर आणि मारुती आणि विप्रो इत्यादी आपल्याला आज निगेटिव्ह दिसत आहे. साधारण आपण त्याच्यात पाहिलं असता आज ओव्हरऑल आता FI ची इन्स्टिट्यूट फंड ऍक्टिव्हिटी पाहू. फंड ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 12,185.62 कोटीची ग्रॉस परचेस केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट 11,731.42 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे आणि नेट बाईंग 454.20 कोटीची आपल्याला डोमेस्टिक फंड यांनी बाय केलेली दिसत आहे. कॅश मार्केटमध्ये आपण आता फॉरेन इन्स्टिट्यूटमध्ये पाहिलं असता 12,482.21 कोटीची क्रॉस बाईंग केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट 12,952.60 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निगेटिव्ह नेट फिगर म्हणले तर आपल्याला 470 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. ही पण विक्रीची फिगर फार मोठी दिसत नाही आपल्याला. ओव्हरऑल मार्केट चांगलंच आहे असं म्हणता येईल. मार्केटमध्ये निगेटिव्ह बातम्या जरी फिरत असल्या तरी आपण त्याच्यावर पॉझिटिव्ह हे शोधलं पाहिजे. आज व्हॅल्यूम पण कमी दिसत आहे आपल्याला. आता आपण निफ्टी इंडेक्स फ्युचर मध्ये पाहू. आपल्याला निफ्टी 50च्या फ्युचर्स मध्ये 838 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये आपल्याला निफ्टी बँक फ्युचर मध्ये 327.83 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस मध्ये 0.30 कोटीची आपल्याला विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 88.61 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 5.36 अंकाची नेट विक्री दिसत आहे. आता आपण इंडेक्स ऑप्शन मध्ये पाहू. आता आपल्याला निफ्टी 50 मध्ये साधारण 5,271.84 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. आता आपण साधारण ऑप्शन चेन मध्ये क्रॉस चेक केला असता 13 फेब्रुवारी फ्युचर्स मध्ये आपल्याला ओव्हरऑल साधारण इन द मनीच्या कॉल मध्ये बाईंग दिसत आहे. पुट मध्ये आपल्याला इन द मनीच्या ओव्हरऑल बाईंग दिसत आहे आणि कॉल साईडला आपल्याला थोडी विक्री दिसत आहे. ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड कळण्यासाठी आपण हे नेहमी बघत असतो आणि आपल्याला इथं ओपन इंटरेस्ट जे तयार होत असतं किंवा पोझिशन तयार होत असतात त्याच्यावरून सपोर्ट आणि आपल्याला रेजिस्टन्स सापडतात. साधारण मार्केटमध्ये रेजिस्टन्स पाहिजे असतं आपल्याला इथं अजून बऱ्यापैकी पोझिशन बनायला लागले. साधारण आपण याच्यात आणि बँक निफ्टीमध्ये इथं आपण नेहमी सांगतो त्याप्रमाणे प्रत्येक निफ्टीमध्ये प्रत्येक एक्सपायरीमध्ये जाऊन आपण त्याचे ओपन इंटरेस्ट चेंज झालेले आणि आउटस्टँडिंग ज्या पोझिशन असतात त्याच्यावरून आपण पाहू शकतो. इथं चेंज इन ओपन इंटरेस्ट झालेलं असतं त्यामुळे मार्केट मूड आपल्याला समजत असतो. दुसरं पाहिलं असतं आपण एफएनडोच्या ह्याच्यामध्ये फिगर्स मध्ये आज निफ्टी बँक ऑप्शन्स मध्ये आपल्याला 2,407.76 कोटीचे नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 76.91 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 112.93 कोटीची ऑप्शन्स मध्ये आपल्याला खरेदी दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 7.77 कोटीची नेट विक्री आपल्याला इंडेक्स ऑप्शन मध्ये दिसत आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहू. त्याच्यामध्ये पाहिलं असता आपल्याला स्टॉक फ्युचर्स मध्ये 482.82 कोटीची आपल्याला परचेस दिसत आहे, खरेदी दिसत आहे. आणि साधारण स्टॉक ऑप्शन मध्ये पाहिलं असता 8.24 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. ओव्हरऑल मार्केटमध्ये फार मोठा व्हॅल्यूम दिसत नाही त्यामुळे आकडेवारी आपल्याला फार मोठी दिसत. साधारण आपण आज मार्केटमध्ये पाहिलं असतं ग्लोबल मार्केट पाहू. ग्लोबल मार्केटमध्ये पाहिलं असतं आपल्याला डाव जोन्स साधारण आपल्याला ओव्हरऑल थोडं मिक्स दिसत आहे. फार मोठे आपल्याला वजगट दिसत नाही आज. युरोपियन मार्केट निगेटिव्ह दिसत आहे. गिफ्ट निफ्टी सुद्धा
-7 म्हणजे फारसं काही दाखवत नाही आपल्याला. ओव्हरऑल मार्केटमध्ये आपण म्हणू ट्रेंड अजून कोणता बनलेला मोठा दिसत नाही आहे. आज कालचे एक्सपायरी आणि नवीन फ्रेश पोझिशन आता न्यूज वाईज बनतील. जसजसे डाटा येत जातील तसं आपण त्याच्यात बघत असतो. सेक्टरमध्ये आज पाहू आपण सेक्टर इंडायसेसमध्ये आज कोणत्या इंडायसेसमध्ये वाढ आहे सेक्टरमध्ये. निफ्टी ॲटोमध्ये आपल्याला 161 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी आय टी मध्ये आपल्याला 99 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी PSU बँक मध्ये 86 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 120 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता आपल्याला 67 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता आपल्याला 728 कोटीची आपल्याला 728 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता 222 अंकाची आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता न्यूट्रल दिसत आहे आपल्याला. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता 16 अंकाची आपल्याला घट दिसत आहे. ओव्हरऑल निफ्टी एनर्जी मध्ये पाहू आपण, याच्यात सुद्धा आपल्याला 242 अंकाची घट झालेली दिसत आहे. आणि अर्निंग मध्ये पाहिलं असता आपल्याला फारसे रिझल्ट काय नंबर चांगले नसल्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये थोडंसं सिलेक्टिव्ह स्टॉक वाईज चालायला लागलं. त्यामुळं आपण स्वतः त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. आजच्या रिझल्ट मध्ये 7 फेब्रुवारी रिझल्ट कॅलेंडरमध्ये LIC इंडिया, महिंद्रा, माझगाव डॉक, अल्केम लॅब, फाईल इंडिया, NHPC, साधारण आपल्याला लिंडे इंडिया, फोर्टिस्केल, AIA इंजिनिअरिंग, ओला इलेक्ट्रिकल, 3M इंडिया, हनीवेल ऑटोमेशन आणि चोला होल्डिंग, ओकार्ड, सन TV नेटवर्क आणि फर्स्ट सोर्स सोल्युशन, डिलेव्हरी, सेंचुरी प्लायबोर्ड इत्यादी आपल्याला आज रिझल्ट आले दिसत आहेत. उद्याच्या अर्निंग मध्ये पाहिलं असता आपल्याला ज्योती CNC ॲटो, हिंद कॉपर, ॲफेल इंडिया, टाटा एनर्जी, अमरा राजा आणि ब्रेनबीज सोल्युशन साधारण इत्यादी आपल्याला येणाऱ्यामध्ये दिसत आहे. आता आपण इकॉनॉमिक कॅलेंडर मध्ये पाहिलं असता पुढे मध्ये आज फार मोठे आपल्याला कुठले डाटा येताना दिसत नाही आहे फ्रायडेचे. ओव्हरऑल जे आज होतं आपलं इंटरेस्ट रेटचं ते आपण आज त्याचं पाहिलेलं आहे. साधारण आपण काल डेल्टा पाहिला होता. ऑप्शन जेव्हा आपण ट्रेडिंग मध्ये करत असतो, ऑप्शन बाय करत असतो, तेव्हा बऱ्याचदा आपण काल डेल्टा जे पाहिलं त्याच्यात आपले गैरसमज असतात की निफ्टी आता इथं 23,600 आहे. हा कॉल मी घेतल्यानंतर साधारण निफ्टी 100 पॉईंट वाढल्यानंतर हा कॉल माझा 100 रुपये वाढेल, तर अशी कल्पना असते. पण ते माहिती नसल्यामुळे असते. साधारण त्याचा डेल्टा जर बघितला तर आपल्याला 0.4479 दिसत आहे. साधारण 100च्या आगे आपण 47.9 असं सोपं एक सांगितलेलं आहे. हे डेल्टासाठी आहे. 100 पॉईंट निफ्टी वाढल्यानंतर आपलं किती वाढेल, 50 पॉईंट निफ्टी वाढल्यानंतर आपला कॉल किती वाढेल, हे रेशो समजण्यासाठी हा डेल्टा असतो. आणि हे सगळे स्थिर असल्यामुळे हा इथं आता फिक्स दिसतो तुम्हाला. जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा ह्याचं व्हेरिएशन बाकी गामा, थिटा, वेगा हे सगळं काम करत असतात, त्यामुळे चेंज होत असतो. थिटामध्ये पाहिलं असता थिटा आणि टाइम डिके एकच असतं. साधारण प्रत्येक दिवशी इथं आपण आज कॉल वाढू दे किंवा नाही वाढू दे, सेम जरी राहिलं तरी कॉलची किंमत ही आपोआप कमी होत असते. तर ती कितीने कमी होते किंवा दिवसभरात आज कॉल साधारण किती घटायला पाहिजे त्याची टाइम व्हॅल्यू असते, त्याला थिटा म्हणतो आपण. ते 12.46 इथे दाखवलेलं आहे. साधारण न्यूट्रल जरी मार्केट राहिलं तर इतकी व्हॅल्यू त्याची आजच्या दिवसासाठी ही आपोआपच घटत असते. त्यासाठी निफ्टी वर खाली जाण्याची गरज नसते. याला टाइम व्हॅल्यू म्हणलं जातं किंवा आपण थिटा म्हणू शकतो. ओव्हरऑल काल आपण डेल्टा बद्दल बोललो, आज थिटा बद्दल माहिती सांगितलेली आहे. आणि काय माहिती हवी असेल थोडंफार कमेंट्स आणि लाईक मध्ये विचारलं तर सांगता येईल. आणि गुंतवणूक सुरक्षित करणं फार फायद्याचं आहे आणि पेशन्सने लॉंग टर्म करणं, त्यामुळं आपल्याला एक स्थैर्यता येते आणि आपला
फंड बऱ्यापैकी तयार होतो. धन्यवाद.